हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड साफीवर। आज मी बनवणार आहे सोयाबीनचा भात। त्यासाठी लागणारे साहित्य: 3 वाट्या तांदूळ घेतले, सोयाबीन घेतली आहे, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, गरम मसाला थोडासा, चवीनुसार मीठ व हिंग। सोयाबीन चांगली भाजून घ्यायची पहिले। त्यानंतर कांदा गरम करून घ्यायचा। आलं व लसणाची मी पेस्ट करून घेतली आहे थोडी, आणि सोयाबीन पाण्यात भिजत ठेवायची मिनटं व नंतर त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचे। कांदा कापून लगेच गरम करायला ठेवायचा। जिरे, मोहरी, अद्रक, लसूण यांची फोडणी द्यायची। नंतर कांदा फ्राय करून घ्यायचा, टोमॅटो टाकायचा, छान फोडणी गरम होऊन द्यायची। नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि मी एक तेजपान टाकलं आहे। तेजपातने अजून चव लागते त्याची। हे चांगलं परतून द्यायचं व्यवस्थित। तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मग ह्या सर्व फोडणीमध्ये टाकायचा व सोयाबीन टाकायची। चांगलं फ्राय होऊन द्यायचं, सगळं एकजीव होऊन द्यायचं। चांगलं तेल सुटोपर्यंत व दुसऱ्या गॅसवर पाणी गरम ठेवायचं। कोणत्याही भातामध्ये पाणी गरम, खिचडी भात असला किंवा साधा भात असला, पाणी गरम करून घेतलं तर भात छान होतो। तांदूळ, सोयाबीन, भात चांगलं व्यवस्थित एकत्र झाला की मग गरम पाणी टाकायचं। थोडीशी उकळी येऊन द्यायची भाताला। नंतर झाकण ठेवायचं। एक उकळी आल्यानंतर मग कोथिंबीर टाकायची वरतून आणि मंद आचेवर अर्धा तास होऊन द्यायचं। अद्रक व लसूण पेस्ट करून टाकल्याने भाताची खूप छान चव येते। इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो, त्यामुळे हा भात खूप छान लागतो सोयाबीनचा। एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।